तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना व सिने अभिनेत्री माधुरी पवार हिने आपला मानलेला भाऊ मोहीन मकबूल शेख याच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावत ग्रामीण भागातील प्रेक्षकांना एक सुखद धक्का दिला। दिनांक 24 जानेवारी 2024 वार बुधवारी रात्री 8 वाजता गंधोरा येथे सिने अभिनेत्री माधुरी पवार हिचे आगमन झाले। यावेळी पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली होती। फटाक्यांच्या आतिषबाजीत माधुरी पवार हिचे भव्य स्वागत करण्यात आले। या प्रसंगी शेख कुटुंबियांच्या वतीने क्रेनच्या साह्याने भला मोठा हार माधुरी पवार हिला घालण्यात आला। या आगळ्या वेगळ्या आदरातिथ्याने माधुरी पवार अक्षरशः भारावून गेली होती। यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादी तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष मलंग भैया शेख यांच्या हस्ते सिने अभिनेत्री माधुरी पवार हिचा सत्कार करण्यात आला। यावेळी माधुरी पवार हिच्यासोबत आलेले तिचे वडील श्री ज्योतिराम पवार, काका सचिन जाधव, आई व मावशी तसेच इतर नातेवाईकांचाही शेख कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर राष्ट्रवादी तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिने अभिनेत्री माधुरी पवार हिच्या हस्ते मलंग भैया शेख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी मकबूल इस्माईल शेख, सालार मकबूल शेख, मोहीन मकबूल शेख, संदेश आनंदा भोसले, कल्पना कुलकर्णी, रमजान बाबन शेख, समीर शब्बीर नदाफ, अजर शेख, समीर मलिक नदाफ आदींसह गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर तुळजापुराचं नातं हे पहिल्यापासून खूप जवळच आहे माझं, कारण महाराजांपासून ते सगळ्यांशी जोडलेलं आहे। मग सगळ्यांना जय शिवराय, जय भवानी। आणि आज मी म्हणेन की शेख परिवार म्हणजे आता माधुरीचा परिवार हे गणित कुठेतरी वरती लिहिलं असावं देवाने असं मला वाटतं। त्यामुळे हा सोहळा झाला आणि भाईजानची जी इच्छा होती, मी प्रेमाने भाईजान म्हणते, माझे भाईजानच आहेत ते, त्यांची जी मनापासून इच्छा होती की माझ्या ताईनी माझ्या गावात यावं आणि तेही लग्नात यावं आणि ते इतक्या थाटात यावं, हे जे कोण करू शकतं हे फक्त भाऊ करू शकतो आणि माझ्या भावाने ते केलं। आणि आज मला खूप आनंद होतोय आज पूर्ण या परिवारामध्ये एकत्र येऊन सगळ्यांशी बोलून सगळ्यांचा एवढा आनंद बघून। आणि खरंच मनापासून खूप धन्यवाद आणि असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ। भविष्यामध्ये आपली काय वाटचाल असेल, कोणते चित्रपट आहेत आणि याबद्दल भविष्याबद्दल मी वेगळं खूप काही सांगू नाही शकणार, कारण भविष्याबद्दल कोणच नाही सांगू शकत। पण मी एवढं नक्की सांगेन की जो काय माझा भूतकाळ आहे का जो काय माझा रस्ता आहे तो खूप चांगला दिला देवानी, काहीतरी चांगली प्रतिकृती करावी आयुष्यात असं मला वाटतं। आणि तसेच सिनेमे मी करावे, तशीच काहीतरी कथा मी समोर घेऊन यावी लोकांना, किंवा जे काही सोशल मीडियावरती असेल त्याच्यामधून काहीतरी नवीन शिकायला मिळावं आणि स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवायला मिळावा, एवढीच माझी एक क्षुल्लक अपेक्षा आहे आणि ती मी नेहमी करत असते आणि करत राहीन। आणि सगळ्यासाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम महत्वाचं आहे, जे तुम्ही मला नेहमी करता त्याबद्दल धन्यवाद आणि पाहिजे त्याच्याबद्दल हक्कानी मागणी। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, गंधोरा, तुळजापूर।